तुम्ही हे लहान मुलांच्या टिफिन व किंवा सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा उकडपेंडी बनवू शकता। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजची आपली रेसिपी आहे विदर्भातली स्पेशल उकडपेंडी। एक कांदा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, एक चम्मच तेल टाकून घेऊया, थोडं याला गरम होऊ देऊया, थोडी मोहरी टाकून घेऊया, थोडंसं जिरं, कांदा टाकून घेऊया, आपल्याला जास्त कांदा परतून नाही घ्यायचा आहे, एकदम लाल होईपर्यंत अशा प्रकारेच आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा। गव्हाचं पीठ टाकून घेऊया एक वाटी, या आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं, याला गोल्डन कलर येईपर्यंत। आपल्याला हे लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे, हे पीठ नाहीतर हे कढईला चिपकून बसते आणि आपल्याला याच्या गुठल्या मोडून घ्यायच्या आहेत या कणकीच्या। बघा आपले कणिक भाजून झालेली आहे, अशा प्रकारे याला लाल कलर आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया, याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया। टमाटर टाकण्याचं कारण असं की आधी टमाटर टाकलं तर टमाटरच्यानं हे कणिकचे गोळे बनते, म्हणून आपल्याला हे टमाटर नंतर टाकून घ्यायचं आहे। आता ह्या टमाटरला चांगलं होऊ द्यायचं आपल्याला। आणि आता मसाले टाकून घ्यायचे आपल्याला सुके। आपण आता मसाले का टाकत आहे की पहिले टाकले असते तर हे मसाले पूर्ण जळून गेले असते। एक चम्मच मिरची टाकून घेतलेले आहे, चवीनुसार मीठ टाकून घेऊया, थोडीशी हळद, एक चम्मच धनिया पावडर, हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि याला चांगलं भाजून घेऊया। बघा हे भाजून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया, एक साईडनं मी गरम पाणी ठेवलेलं होतं। जेवढं या कणकेला पाणी लागेल तेवढं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, थोडं थोडं करून। आणखी आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला गोळे मोडून घ्यायचे आहे अशा प्रकारे। बघा आपली उकडपेंडी बनवून तयार झालेली आहे। थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। बघा आपली उकडपेंडी बनवून तयार झालेली आहे। मी अशा प्रकारे बनवली, तुम्ही सुकी सुद्धा बनवू शकता कमी पाणी टाकून। बघा आपली उकडपेंडी किती मुलायम आणि किती सुंदर उकडपेंडी बनलेली आहे। बघा तुम्ही अशा पद्धत। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।